फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी कोमल आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आणि इथे वाजलेले आहे सकाळचे 11. ऑलमोस्ट घरातली सर्व म्हणजे देवपूजा, कपडे वगैरे आवरलेले आहेत कामे. आणि इथं आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. पिल्लू झोपलेला आहे, तोपर्यंत मला स्वयंपाक आणि हॉल उरकून घ्यायचा आहे. ते कणिक मळून भिजवण्यासाठी ठेवलं आहे. आणि एका साईडला गॅसवरती पिल्लूचा खाऊ बनवायला ठेवला आहे. आणि रात्रीचा गोंधळ आवरणं नाही झाला, पिल्लू रडत होता त्यामुळं. मग आता इथं कपड्या घड्या मारणं, हॉलमध्ये बेडशीट वगैरे साफ करणं आणि घड्या मारून ठेवत आहे. आणि तो काही जास्त वेळ झोपत नाही, त्याच्यामुळे मला ही कामे पटपट आवरायची आहेत. तो जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास झोपतो, त्याच्यामुळे मला ही कामे अर्धा ते पाऊण तास याच्यामध्ये आवरायचं आहे. स्वयंपाक आणि ही कामे बाकीची मला आवरायची आहेत. तर आता हे बघा, सांगत होते तोपर्यंत पिल्लू उठला पण, आणि तो व्हिडिओला पाहत होता मोबाईल आणि हसतो आहे. त्याला घ्यायचं होतं म्हणून मी त्याला इथं खेळवत होते. पकड 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 पकड, तो लगेचच हसायला लागला. आणि इथे त्याला घेऊन स्वयंपाक आवरत होते. मग नंतर त्याला थोडं रडत होता म्हणून थोडंसं त्याला खेळवणं, त्याचं इकडं तिकडं मन रमवणं चालू होतं. तरी त्याला मोबाईलवर त्याचं पूर्ण लक्ष मोबाईलवरतीच होतं आणि त्याला मोबाईलच घ्यायचा होता. परत त्याला झोपवलं. झोपवल्याच्या नंतर त्याला जेवण वगैरे करून मग त्याला झोपवलं. नंतर बेड वगैरे आवरला आणि नंतरला तो लगेच उठून खेळायला लागला. त्याला मी किचनमध्ये आणि त्याला असं हॉलमध्ये ठेवून त्याच्याकडे लक्ष असतं, खेळवलं आणि नंतर मी भांडे घासायला लागले. भांडे होईपर्यंत तो खेळत होता, पण मधनं त्याचं चालू होतं रडणं. मग मी त्याला घेणं, भांडे घासणं, घेणं, भांडे घासणं ही कामं चालू होती. आता वाजलेले होते 3:30. 3:30 हो 3:30 वाजलेली होती. तिथे भांडे वगैरे घासून झाल्यास आम्हाला जायचं होतं बाहेर, ते पण आवरायचं होतं. आणि तेवढ्यामध्येच आणखी तो रडायला लागला. त्याला घेऊन ही एवढी सारी कामे आवरणं म्हणजे फार अवघड आहे. आणि कोणी जर मदतीला असेल तर ठीक, नाहीतर मग हे अशी धावपळ होणार. ही सकाळच्या चहापासनाची भांडी, कारण एवढी सारी जमली होती, तो झोपतच नव्हता. त्याच्यामुळे मला ही अशी जमा करून एकदमच जेवणाची, चहाची, नाश्त्याची पूर्ण भांडी एकदम घासावी लागली. त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. आणि तो आता उभा राहतोय, त्याच्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष द्यावंच लागतं. आणि पूर्ण साफसफाई, त्याच्याकडे लक्ष देणं, स्वयंपाक पूर्ण एकसाथ नाही होत. आणि हां फ्रेंड्स, आणखीन एक सांगायचं म्हणजे हा माझा यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ आहे. तर तुम्हाला जर आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. आणि इथे लगेच भांडी झाल्याच्यानंतर कपड्याच्या घड्या मारणे वगैरे हे चालू होतं त्याला खेळवत खेळवत. आणि तो कोणाकडेही राहत नाही, त्याला फक्त मी पाहिजे. आणि त्याला खेळवणं चालू असताना मग त्याला परत मी थोडंसं खाऊ घातलं आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी झालो. आणि तर आम्ही आज नवीन वर्ष होतं हां, आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ 1 जानेवारीचा आहे, पण हा थोडा लेट येत आहे. आणि आमच्या जवळच्याच मंदिरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात एक चांगलं देवबाप्पाच्या दर्शनाने करावी म्हणून आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. तिथं मात्र स्वामी समर्थाचं पारायण चालू होतं, त्याच्यामुळे साऊंड वगैरे हे चालू होते. तो घाबरायला लागला आणि त्याला आवाज वगैरे मोठमोठ्यानं बोललेलं अजिबात चालत नाही, म्हणून तो समोर पण बघायला नको. पालावून काय दिले सत्वर राम म्हणे धारण भक्ती त्याच्या अंतरे नाही भक्ती मग आम्ही पडद्या प्रत्येकाय बोलणे चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकटता समता सदा एक भाविक भक्त